आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करून अनुसूचित जातीतील आरक्षण अ, ब, क आणि ड या प्रवर्गानुसार लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत राज्य शासनाने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत तातडीने निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली। त्यानंतर तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी मातंग समाजातील मोठ्या संख्येने समाजबांधव, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। हा मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला। शासनाने समाजाच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा और कोण म्हणते देश नाही, कोण म्हणते देश शेवट मागाचा पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो साहेब, कारण आमचा दिनदुबळा समाज आहे। या समाजाचा आवाज शासनापर्यंत पुरवण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून हजर झालात, त्याबद्दल मी आपलं पहिल्यांदा अभिनंदन करतो। खरं तर आज शासन आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निर्णय द्यायला, आम्हाला अबकड करून द्यायला तयार आहे, परंतु काही आपलपोटी लोकांना हे पटत नाही। हे खूप त्यांना अवघड वाटत आहे, का तर त्यांच्या कुठतरी पोटावर पाय पडेल अशी त्यांची कांक्षा आहे। हा कार्यक्रम मी या समितीचा अध्यक्ष होतो। मला माझ्या सर्व टीमनं असं अतोनात मेहनत करून मला सहकार्य केलेलं आहे। खरं तर मी एकट्याने हे काहीच केलेलं नाही, माझ्या टीमने केलेलं आहे। हे सगळं कसं झालं, एखादा लडका खिलाडी असते बघा, त्या लडक्या खिलाडीला काय होते, जेव्हा हरायच्या मार्गावर असते त्यावेळेस त्याला वाटते काहीतरी लडकी करावं आणि आपण जिंकायला बघावं। अशा पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आमच्या समाजाचं आणि इतर शासनाचं। खऱ्या अर्थानं हे संविधानिक आहे आणि ही मागणी पण आमची रास्त आहे आणि आम्हाला शासनावर भरोसा आहे की शासन आम्हाला हे अबकड करून देणार आहे। नगर के हदगाव लॉन्ग मार्चला आम्ही आयोजन केलं होतं। त्या लॉन्ग मार्च पदयात्रेचं सांगता आज जनाक्रोश मोर्चामध्ये या ठिकाणी
हजारोच्या संख्येनेच म्हणावं लागेल या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी मातंग समाजानं या मोर्चाला, या पदयात्रेला आमच्या या ताईचं आणि आमच्या सर्व समाज बांधवांच्या पायाचा विचार करून या समाजाने आमच्या पाठीमागे येऊन पडत्या पाण्यामध्ये वाऱ्या पाण्याचा विचार न करता समाज बांधव या मोर्चामध्ये सामील झाला होता आणि या जन आक्रोश मोर्चाची शोभा या ठिकाणी या लॉंग मार्च पदयात्रेच्या अनुषंगाने वाढवली. याबद्दल या ठिकाणी आलेल्या सर्वच मातंग समाज बांधवांना मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. ओके.